नाशिकमध्ये मतदान स्लिप वाटताना 2 गटांमध्ये राडा झाल्याची घटना घडलेली आहे। भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने-सामने आली। अंबड पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा जमाव सध्या जमलेला आहे। पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। 2 गटांमध्ये मोठा तणाव झाल्यामुळे आता इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते। आपण पाहतो दृश्यांमध्ये अंबड पोलीस स्टेशन बाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जमलेले होते। मोठा जमाव इथं एकत्र आलेला होता आणि मतदान स्लिप वाटताना 2 गटात राडा झाल्याचा प्रकार उघडकीला आलेला होता। नाशिकमधली सध्याची स्थिती काय आपण जाणून घेऊया। महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। महेश, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते एका क्षुल्लक कारणावरनं। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे तिथली? अगदी खरं आहे अजिंक्य। खरं बघितलं गेलं तर भाजप आणि ठाकरे गटामध्ये हा वाद झालेला होता। आपण जर बघितलं तर आता आपण अंबड पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर भाजपचे आणि ठाकरे गटाचे समर्थक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले। खरं तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले सुधाकर बडगुजर यांचे समर्थक जे आहे ते स्लिपा वाटत होते आणि यासोबत पैसे वाटत असल्याचा जो आरोप आहे तो भाजपच्या समर्थकांकडून केलेला होता। त्यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी दाखल झाले। या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी मग त्या दोन्ही समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झालेला होता आणि या राड्यामध्ये खरं तर एकाला चॉपर देखील मारण्यात आलेला आहे। एकूणच जर बघितलं तर मुकेश शहाणे हे भाजपचे समर्थक आहे तर दुसरे महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर हे उमेदवार आहे आणि यांच्यामधला हा सुप्त संघर्ष जो आहे तो वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणास्तव बाहेर आलेला याच्या अगोदर देखील आपल्याला बघायला मिळालेला आहे। धमकी प्रकरण असो किंवा असे अनेक प्रकार घडलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता खरं तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये या दोघांमध्ये पुन्हा एकदा मोठा राडा झालेला आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील अंबड पोलीस ठाण्यामध्ये मोठा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। अतिरिक्त जी कुमक आहे ती पोलिसांकडून या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। खरं तर मुकेश शहाणे यांचे समर्थक ज्यावेळेस त्या ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले बडगुजर यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती ही खरं तर त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर हा राडा झाला आणि यानंतर जर बघितलं तर पोलिसांनी जे आहे ते आता अतिरिक्त कुमक या ठिकाणी बोलवलेली आहे आणि पोलीस ठाण्याला खरं तर छावणीचं जे स्वरूप आहे ते आपल्याला आल्याचं आता बघायला मिळतंय। ठीक आहे महेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत। दृश्य आपण पाहतो आहोत नाशिकमधली अंबड पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठा जमाव हा एकत्र आलेला होता। मतदान स्लिप वाटताना भाजप आणि ठाकरेंची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हा मोठा राडा झाला। दोन्ही पक्षांच्या समर्थकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।